आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। नांदेडमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा। पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि हुतात्मा स्मारकास मानवंदना। नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडले। नांदेड शहरातील माता गुजरीजी विसावा उद्यानातील हुतात्मा स्मारकास पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली। पोलीस दलाकडून बंदुकीच्या हवेत 3 फेऱ्या झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या या कार्यक्रमाला सर्वच राजकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी, पक्षातील नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 77वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस आहे आणि जसं भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्टला मिळालं, पण त्यात मराठवाड्याला 1 वर्ष आणि 1 महिना उशिरा, जो 13 महिने उशिरा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। आज आपण इकडे मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस साजरी करतो। मी या ठिकाणी सर्वप्रथम ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आणि मराठवाडा मुक्तीसाठी बलिदान दिलं किंवा ज्यांनी त्या काळामध्ये प्रयत्न केले त्या सगळ्यांना अभिवादन करतो। सर्व स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करतो आणि सर्व जनतेला आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। सर, आपल्या मंत्रालयाच्या अनुषंगाने ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरू आहे। असं काही नाही आहे। कसं आहे, काही गैरसमज झालेले आहेत आणि नक्कीच आमचं सरकार ते सगळं गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत। जसं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही त्यामध्ये धक्का लागणे आणि मराठी समाजाला ज्यांच्या वंशावळीमध्ये कुणबी असेल त्यांना नक्कीच ते कुणबीचं सर्टिफिकेट मिळणार आहे। बंजारा समाज मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर करतोय। नक्कीच काल अनेक मंडळी माननीय मुख्यमंत्र्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये भेटले, त्यांच्याशी चर्चा केली आणि लवकरच मुख्यमंत्र्यांनी त्यांची एक बैठक मुंबईमध्ये लावण्याचा शब्द दिलेला आहे। तसंच इकडूनही आम्ही यापुढे लवकरात लवकर त्या समाजातल्या सर्व नेते मंडळींना घेऊन एक बैठक लावून त्यांचा पण विषय मार्गी लावू। सर, गोदावरी अभ्यास समितीचा अहवाल आलेला आहे आणि आता पश्चिम महाराष्ट्र म्हणजे नाशिककडनं आता मराठवाड्यासाठी जे दिलं जात होतं पाणी ते 7% कपात करण्याचा निर्णय झालेला आहे। म्हणजे तुम्ही एकीकडे कृष्णा भीमा स्थिरीकरण म्हणताय आणि जे पाणी आमच्या मराठवाड्यासाठी आहे ते सुद्धा हिरावून घेताय। आता मराठवाड्यात सुद्धा पण आता अतिवृष्टी झालेली आहे, अनेक ठिकाणी सगळीकडे पाणी भरपूर आहे आणि ह्याचा टेक्निकल अभ्यास केलेला आहे आणि त्या टेक्निकल अभ्यासाच्या हिशोबानेच हा काही जो काही प्रस्ताव आहे तो सरकारकडे आलेला आहे। नक्कीच त्याच्यावर अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल। ऑलरेडी 22 TMC आपण लॉस मध्ये सांगितलं ना, मी तुम्हाला सांगितलं ना, आता अतिवृष्टी झालेली आहे, त्याचा थोडंसं त्याचा अभ्यास करूनच नक्कीच पुढच्या काळामध्ये नदीजोड प्रोजेक्ट आणि याच्यामध्ये त्याचा विचार करूनच काम केलं। एकंदरीत किती हेक्टरवरती नुकसान झालेले, सर्व काल पूर्ण अहवाल कलेक्टर साहेबांनी डिव्हिजनल कमिशनरकडे पाठवला होता। डिव्हिजनल कमिशनरनी काल तो आपत्तिग्रस्त म्हणजे आमच्या सोनिया सेठी मॅडमकडे त्यांच्याकडे सबमिट केलेला आहे। त्याच्यावर काल बैठक झालेली आहे। लवकरच त्याचं आपत्ती म्हणजे माध्यमातून त्यांना जी मदत मिळायची ती जाहीर करण्यात येईल।